डीजी मध्ये 50-50 हजार रुपये मुलाच्या लग्नात खर्च करते नुसते डीजी पुरते. लग्न लावल्यानंतर डीजीवाला सुद्धा थांबत नाहीये. इकडे द्यायचे, इकडे जर चांगला धार्मिक कार्यक्रम एवढे पैसे लागत होते त्याला, तिथं काय केलं साध्य. चोट्टे नवरदेव जर गाडी असली तर कितीतरी बाहेर रुसते, आम्हाला नाही बसायला भेटलं नवरदेव. अरे पण इथं जर पुढं बसलं नाही, एखादा शब्द जर अंतकरणातून निघून गेला तर जीवन बदलून जाईल महाराज. आपण जर तात्विकतेने या गोष्टीचा विचार करू गेलो तर सज्जन मायबाप, संत वाङ्मय, वेद आणि तुम्ही आम्ही सर्वांच्या विचारसरणीमध्ये डोळ्यासमोर जर आल्या तर 4 खाणी आहे महाराज. 4 खाणीमध्ये हा जीव जन्माला येतो. एक खाण आहे ती घामापासून जन्माला येते, त्या घामापासून जन्माला येणारी गोचिड आहे, घामापासून जन्माला ढेकण आहे, घामापासून येणारी गोमशी, घामापासून येणारी जन्माला डोक्यातली वय. दिसला ग बाई दिसला. हे जन्माला येतात घामापासून, पण यांना जगण्याचा अधिकार आहे पण जगू दिल्या जात. गोचिडाला जगावं वाटतं, गोमशीला जगावं वाटतं, ढेकणाला जगावं वाटतं, डोक्यातल्या वाला जगावं वाटतं, जगावं वाटतं पण जगू दिल्या जात. माणसाला जगा वाटतं पण जगत. दुसरी खाण भगवंताने निर्माण केली ती ब्यापासून जन्माला. ब्यापासून ही सगळी झाडं आहे, वृक्षवल्ली सगळी झाडं, यांना जगण्याचा अधिकार आहे पण जगू दिल्या जात नाही. सज्जन मायबाप, रोडच्या कडीला आलं गेलं, घर बांधायचंय गेलं, भावकी वादात मिटलं, सरपण म्हणून तोडलंय, अशी बरीच झाडं जातात. तिसरी खाण आहे ती जन्माला येतात अंड्यापासून. अंड्यापासून जन्माला येणारी पशु पक्षी आहे. काही सरपट नाही, काही स्थलांतरित आहे, म्हणजे आकाशातून उडणारी. बऱ्याच पक्ष्याला जगण्याची इच्छा आहे पण जगू दिल्या जात नाही. त्यातली सगळ्यात महत्त्वाची कुर्बानी म्हणजे कोंबडी. पोल्ट्री माणसं जगवतात कशा करता, पिलं मोठी करतात कशा करता, त्याचा मोठा काही स्वार्थ आहे का. त्यांचं जगण्याकरता एवढी मोठे त्याच्यासाठी खर्च करतात. त्या सुद्धा 10-10, 5-5 किलोच्या होत्यात. शेवटी त्यांनाही मरण ठरल्याप्रमाणे. चला, त्याच्यामध्ये अंड्यामध्ये जन्माला येणारा एक सरपटणारा प्राणी आहे. तो आकांताने जीवाच्या पळत असतो, पण त्याला पाहिलं का माणसं म्हणतात लाकूड घ्या, दगड घ्या. साप जगण्याची इच्छा आहे, जगण्यासाठी पळतो पण जगू दिल्या जात नाही. एक वर्ग आहे त्याचा 4थ्या प्रकारात तुम्ही आम्ही मोडतो. त्या 2 प्रकारामध्ये 2 प्रकारचे जीव आहे. एक जीव आहे तो आईच्या उदरातून जन्माला येतो, त्याला 4 पाय. आईच्याच उदरातून जन्माला येणारे त्याला 2 पाय. पण 4 पायाचा आणि 2 पायाचा जर विचार केला तर 4 पायाला पापही घेणं नाही, पुण्यही. पण 2 पायाचा आहे. बरं, 4 पायामधला एक विशेष सांगतो. 4 पायामध्ये जी जन्माला येणारे जी प्राणी आहे सज्जन मायबाप, त्यांना जन्माला आल्यानंतर लगेच डोळे उघडत नाही. त्यात कुत्री असेल, डुक्कर असेल किंवा मांजर असेल, यांची लगेच डोळे उघडते का. माणूस 2 पायाचा आहे, जन्माला आल्यानंतर किती दिवस लागतात डोळे उघडायला. काही क्षणात. आईच्या उदरातून बाहेर आला का तोच डॉक्टर सांगतो बघा ना कसं टुळू टुळू पाय. मग ज्याला जन्मातच डोळे दिले ते किती आंधळ आहे. तो आईच्या उदरातून जन्माला येणारा 2 पायाचा आहे, त्याला लगेच डोळे देतात. म्हणून महाराज म्हणतात बाबा आता उघडी डोळे, तुला जन्मातच डोळे पण अद्यापही न कळे, तुला कळलं नाही. मातीची आखोळे दगड आला फुटाशी, दगडासारखं वागू नको. हा उपदेश 4 पायावाल्याला आहे का 2 पायाला आहे. राजघटना बाबासाहेब आंबेडकरांनी पराकाष्ठा करून लिहिली, कायदे तयार केले. ही कायदे माणसासाठी का जनावरांसाठी. मग माणसं कायद्याने वागावी की जनावरांनी. आज जनावर कायद्याचं बंधन पाळतात. आपल्या समाजाचं पाटील समाज असेल किंवा इतर मराठी समाज असेल, इतर समाजाचा बैल जर इस्लाम समाजाच्या व्यक्तीनं बाजारामध्ये घेतला तर 2च दिवसात त्या बैलाला हिंदी कळती. तोच बैल जर इतारी वडारी घिसडी या लोकांनी घेतला तर तो चटकन कळतोय. तोच जर बाजारा समाजाचे घेतले तर त्याला लगेच कळतं. आम्ही इतक्या दिवस झाले तरी आम्हाला कळण्याकरता कीर्तन ही शोकांतिक आहे. हजारो वर्ष संतांचे उपदेश आहे, हजारो वर्ष संतांनी आपलं जीवन खर्ची केलंय. आजही माणसं कीर्तन ठेवतात तरी कळायला नाही. मी तर उलट रोज मारुतीला सांगतो, मारुतीला या समाजाला कीर्तन कळू देऊ नको. जर तुम्हाला कीर्तन कळलं ना तर आम्हाला कोयती सुद्धा घ्यायला अधिकार राहणार.
आम्ही माणूस म्हणून जगतोय, पण माणसासारखं आमचं आचरण नाही. ज्याला माणूस म्हणून जगायचं आहे त्याच्याकरता विचार आहे. विठ्ठल म्हणून पापात्मक पापे नरका जायचे, पुण्यात्मक पुण्य स्वर्गा जायचे. माते तेने पाविजे जे शुद्ध पुण्य, शुद्ध पुण्यानं हा मनुष्य देव. किती पुण्य लागतं आगा कर्मी जे उरावे, किती पुण्य लागतं महाराज, किती तरी प्रमाणे सांगेल. म्हणून कर्माने देह मिळतो, पाप पुण्याने देह मिळतो. जर नाथ बाबाला विचारलं तर केले कर्म झाले, त्याच्याही पेक्षा नाथ बाबाला विचारलं जन्माला कारण काय. जन्मांत काळाच्या जीवनामध्ये वासना महत्वाची महाराज. जर वासनेचं जीवन जर बदललं तर जीवनाचं ठिकाण बदललं जातं. जन्माला कारण वासना आहे. शुभ आणि अशुभ असे वासनेचे दोन प्रकार. शुभ वासना झाली तर देव प्राप्त होईल आणि अशुभ वासना झाली तर खंती जेणे कराल महाराज म्हणतात इतर योनी प्राप्त होईल. आणि म्हणून इतर योनीमध्ये दुःख आहे, या योनीमध्ये सुख आहे महाराज. यात देई घडे देवाचे भजन इतर हे ज्ञान. म्हणून ही योनी खूप चांगली. या मनुष्य योनीमध्ये पुन्हा 4 प्रकार. जीवन जगण्याकरता पहिलं जीवन जगण्यामध्ये ब्रह्मचारी जीवन आहे. ब्रह्मचारी जीवन ज्याला जगायचं आहे ना महाराज, त्याच्याकरता संत वाङ्मयाने सुंदर असं वर्णन केलं. ब्रह्मचारी जीवनामध्ये कमी पुढं सरकून घ्या, पुरुष मंडळी सारखा, कारण लगेच खाली जागा नाही राहिली. चला सरका सरका सरका, थोडं थोडं सरका. विठाला 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 जाऊ दे, नाही सरकता येत ना, नका सरकून देऊ ना, चट सरकते ना नंतर, तेव्हा सारखंच लागत. खूप मोठी शोकांतिक आहे महाराज. मलाही 52 वर्ष झाले. त्यापैकी मल्हार महाराजाला माहिती फक्त 16च वर्ष मी संस्थेत, लगेच 16व्या वर्षी मी संस्थेत बसलो होतो वारकरी. मॅट्रिक नापासन आळंदीला वास्तव आहे. पण मला इतकी शोकांत वाटते, रोज कीर्तना सांगितलं पुढं सारखा लागते. लग्नात का असं म्हणत नाही. नवरदेव जर गाडी असली तर कितीतरी बाहेर रुसते, आम्हाला नाही बसायला भेटलं नवरदेव. अरे तिथं काय सार्थक आहे, नवरदेवाची गाडी बेफाम असती, उडलं तर गेलं. अरे पण इथं जर पुढं बसलं नाही, एखादा शब्द जर अंतकरणातून निघून गेला तर जीवन बदलून जाईल महाराज. बदलण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे, पण बदलत नाही त्याला आम्ही काय करू. म्हणून आम्ही बी पाकिटे घेतोय. आपलं चाले नाही, त्या गावातल्या मंडळीनं संपूर्ण दारूबंदी करावी, व्यसनमुक्ती करावी. जर पाकिट मागितलं तर माझ्या तोंडात मारावं. डीजीमध्ये 50-50 हजार रुपये मुलाच्या लग्नात खर्च करते नुसते, डीजी पुरते. लग्न लावल्यानंतर डीजीवाला सुद्धा थांबत नाही आहे. बॉक्साची बॉक्स गाडीमध्ये खर्च करते, इकडे द्यायची, इकडे जर चांगला धार्मिक कार्यक्रम एवढे पैसे लागत होते त्याला, तिथं काय केलं साध्य. चोट्टे मला आमच्या सार्थक कळलं पाहिजे. जाऊ द्या, माझा मुद्दा लांब जाईल. ब्रह्मचारी जीवनामध्ये त्याने अल्प खावं, कमी बोलावं, त्याच्याकरता एक सुभाषित करायचं शक्य आहे. काकचेष्टा बकू ध्यानम स्वान निद्रा तथैव अल्पहारो गृहत्यागो विद्यार्थी पंचलक्षण. या 5 लक्षणे साधक असावं. त्याला ब्रह्मचारी, त्याने जीवनामध्ये 5 म्हणजे होण्याकरता भगवंताचं नामचिंतन करावं, अभ्यास करावा, जीवनाचा उद्धार करावा. खाण्याकरता त्याला एकच साधन सांगितलंय, मधुकरी. वा पुढच्या घरी आल्लक पेट नाही शिल्लक. हे नाही वाढीत तर जे वाढीन त्याच्या घरी. त्याला नीतीची गरज आहे का नात्याची. ब्रह्मचारी जीवनामध्ये कशाची गरज आहे त्याला, नीतीची गरज. त्याला नात्याची काही गरज नाही. आणि जर ब्रह्मचारी जीवनात नातं पाळत असेल तर उद्धार होणार नाही. विठाला 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 विठाला. दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्रस्ती आश्रम येतं, सज्जन मायबापा. पण या टप्प्याचा विचार आपण तूर्त थांबणारे पुढं करणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये जीवनामध्ये वानप्रस्थ आश्रम येतं. वानप्रस्थ आश्रम म्हणजे 65च्या पुढची, सरासरी आजच्या व्यतिरिक्त. शासनाने 60 केले, पण आपण 5 आणखीन देऊ. 65 वर्षाच्या म्हाताऱ्याला नीतीची गरज आहे का नात्याची. नीतीची गरज आहे. काय राहिलं त्याचं नातं. मुलीलाही मुलं झाले, मुलालाही मुलं झाले, त्यालाच आपण नावं ठेवली, माझी नात आहे, मा नातू आहे. इथंच अर्थ लावून घ्यायचा ना आणि ना. आणखीन काय शिकायचं ठेवलं संस्कृतीनं. पोरं गावात हिंडते, म्हातारी शेती करते, म्हातारी ढोरं रुपयात. काही गरज आहे का या टायमाला.
लग्नाला जर जायचं असलं तर पोरं खुशाल म्हणते तुम्हीच जा, तुम्हाला हाफ तिकीट आहे म्हणते. हाफ तिकीटचं म्हातारं जातं, एस टीत घुसताना पडतं, खुब्यात जातं आणि 3 गुंठे वावर दवाखान्यात घालीत. त्याने सरळ म्हणावं माझं काय राहिलं नाही, तुम्हाला पोरापोरीचे लग्न करायचं माझं झालं आहे आता. पण नाही ना महाराज, ही महाराष्ट्रातले शोकांत आहे. चला तुम्ही फक्त खानदेशला चला, सळगाव जिल्हा आणला ना तर 65 वर्षाची माणसं, मस्त म्हातारी माणसं मंदिरातच तुम्हाला सापडतील. मस्त भजन कीर्तन करते, 12-12 वर्ष मंदिरात राहते. कुंभमेळा आला का संन्यास घेते ना कुशाला एखाद्या आखाड्याची जीवन जगते. आपल्याकडं मरेपर्यंत म्हातारे घर सोडित नाही, म्हातारे बी तशाची. नुसतं म्हणतो कन्या कोणाचं, अरे कोणाचंच कोणी नाही. 65च्या नंतर तर बाजूला होंपा आहे ना. किती शोकांतिका आहे, किती शोकांतिका आहे. 65 नंतर आपलं काही राहिलं नाही महाराज. खुशाल ठाईचं बसून घरात राहा, पण इतकं अलिप्त राहा कमळ जळी जायची मस्त. पण आपण मंदिरात जरी 65 वर्षाच्या नंतर मंदिरात गेलो ना, तिथं हरिपाठ काकडा याचं चिंतन नाही करायचं. कोणाची गाडी चालली रे, एकत्रच आहे गाजू म्हणलं देतो का वायली काढून. रिकाम्या हाताने येणार नाही म्हातारी मंदिरातून सुद्धा. आणि पुन्हा तेच म्हणते ना आपल्या मंदिरात बलच टिकत नाही. म्हणलं तुम्हीच नाही आता का कुतडी मांजराला बल काढता येतो का. पानपाया कोणासाठी आहे, आपल्यासाठी. पाणी पिण्यासाठी गिलास कोणासाठी आहे, आपल्यासाठी. ते गिलासाला साखळ्या कोणासाठी आहे. आणि मग काय आलं पाणी पाजायचं आपल्याला नाही का मरण. तसं आम्ही आमचं आदर्श जीवन बघू. म्हणून नीतीची गरज आहे वानप्रस्थामध्ये का नात्याची. त्याला नीतीची गरज आहे, त्याने मस्त नीतीने जगावं. ही माझी सून आहे, हा माझा मुलगा आहे, ही माझी नात आहे, बस त्यांच्यात राहावं. आणि इतकं प्रेमाने राहावं की सुना नाही सासऱ्याला जीव राहावं. किती किती शोकांतिक आहे. सुना नाही सासूला इतकं जीव लावा आई म्हणून, पण हिनं आई म्हणून पाहिलं पाहिजे. तिच्याकडे 65च्या नंतर तळी उचली ती तळी. मला सांगा सून सुतूक धरती केली एक माझे. मी बी ग्रस्ती आश्रम आहे. माझी आई 3 वर्ष घरात पडून होते. आमची बहीण आधीमध्ये आली की 1 दिवस राहायची फक्त. तेवढे 1 दिवस खूप काही करायचे. आपण जर म्हणलं 2-4 दिवस राहायची 100 बहाणे सांगायची घरची. आणि मेल्यानंतर 13-14 दिवस घरी होती. म्हणलं जाय ना आता काय काम आहे, लोक काय म्हणते. आता काय काम आहे तिथं 13-14 दिवस तिचं उगा आम्हाला करून घालायचा कार. आता समळ तुझे पोरं आहे, तुझ्या शाळेत जाते, कॉलेज आहे तुझ्या मुलाचं, तेव्हा बहाणे सांगत होती ना. आता लोक काय म्हणतात, लोक म्हणते म्हणून करायचं का आपल्याला हे सगळं. किती शोकांतिका. मग वानप्रस्थाला नीतीची गरज आहे महाराज, नात्याची गरज नाही. आणि संन्याशाला नीतीची गरज आहे, त्यालाही नात्याची. पण ग्रस्ती आश्रमच्या 65 ते 21 वर्षापर्यंत हा जो मधला काळ, 21 वर्ष मुलांचं लग्न होते सरासरी, तर 65 वर्षापर्यंत त्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या, नीती आणि ही जर फेल गेली ना, त्यांनी किती माळा घातल्या तर निष्फल. ग्रस्ती आश्रमाचं कर्म आहे महाराज, नीती आणि नाती. अरे ज्याच्या जीवनात नीती नाती पाळली ना त्याचं जीवन कल्याण झालंय. ज्याच्याकडून नीती नाती फेल गेली ना, प्रत्येक गावात रामायण चालू आहे. आणि लोक मोठ्या माणसांना आमचे तर रोज वर्षी रामायण असतं बरं का महाराज. रामायणातलं एकच पात्र डोळ्यासमोर आणा, कैकई. राम कैकईचा मुलगा नाही का, कोण नाही म्हणतं, जग सांगेल, शास्त्र सांगेल, तुम्ही आम्ही सगळे. राम हा कैकईचा मुलगा आहे. मग जर राम कैकईचा मुलगा आहे तर अशी कोणती आई का ती मुलाला वनवासात पाठवती. आणि जर आई वनवासात पाठवत असेल तर त्याला आई म्हणतात का. ऐशी कळवळ्याचे जाते करेला
व्याख्या संत वाङ्मयामध्ये वेदामध्ये अनेक ठिकाणी आलेली आहे. पण आपण एखादं प्रमाण आणखीन सांगू. तुका म्हणे बाळ माता चुकलिया न पा आई तिला म्हणते की जी आतुनात प्रेम मुलावर करते त्याला आई म्हणतात. मग रामाची आई काही नाही का? आणि काही जर रामाची आई नाही तर तिला आई म्हणण्याचा अधिक. मग अशी कोणतीच आई नाही ती आईवाला मुलाला वनवासात पडेल. मग रामाच्या बाबतीत काही नीती पाळली का नाती? नाती लगेच पाळली नाही. जर नात्यानं मुलगा आहे तर वनवासात पाठायला नाती पाळली नाही आणि नीती सुद्धा पाळली नाही. महाराज शास्त्रामध्ये ग्रस्ती आश्रमाचं कर्म शिकत असताना हात बापाच्या घरचे पण बांगड्या नवऱ्याच्या नावाचे आहे. कपाळ बापाच्या घरचं आहे पण कुंकू नवऱ्याच्या नावाचं आहे. गळा बापाच्या घरचं आहे पण मणिमंगळसूत्र नवऱ्याच्या नावात. पाय बापाच्या घरचे आहे पण जोडे त्याच्या नावाचे. हात बापाच्या घरचे पण बांगडी त्याच्या नावाची. केस बापाच्या घरचे आहे पण त्याच्या नावाचे. म्हणून काही समाजात मालक मारल्यानंतर केस कापा करले ओपन करतात. लग्न झाल्यानंतर केस कापू नये डोक्यावरचे असं शास्त्र. ज्याला कापायचं त्याला महाविरोध नाही. जुन्या काळात शॅम्पू नव्हता आणि टेम्पू नव्हता तरी एवढेले केस होते जुन्या बायाला. आता शॅम्पू टेम्पू तरी बकरी शेपटासारखी. त्याला मी तरी काय करू? शास्त्र पाळायला जाणार. माझा मुद्दा लांब. म्हणून या सगळ्या गोष्टी ग्रस्ती श्रमाच्या तंतुतंत आहे. आणि प्रमाणे पतीची या माता अनुसरून पतिव्रता. याच्याही पुढे जाऊन तुकोबारा सांगतात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. याच्याही पुढे सांगतो पतिव्रताने आणि चाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी म्हणे. मग जर पती बरं नवरा इतका बेकार नाही राजा दशरथ. जर राजा दशरथ बेकार असतात तर त्याच्या पुढे देव जन्माला आला असता का? मग जर एवढा नवराही चांगला आहे, न्यायी राजा आहे, कुलवान राजा आहे, विचारवान राजा आहे आणि असा नवरा तिला भाग्यवान मिळाला. जसं एका बाई मला म्हणे महाराज तुम्हाला काय सांगा माझ्या नवऱ्यासारखा नवराच नाही. म्हणलं किती चांगला नाही? म्हणले 3-3 तास देवपूजा करतो. म्हणलं काय भाग्यवान आहे तो. 3-3 तास तुझा नवरा जर देवपूजा करतो तर माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मला जर भेटला ना मी त्याचे पाय पडन 3 पाय नाक पडू ते कधी मध्ये पियते म्हणे. माझा दशरथाचं वर्णन सूर्यवंशी राजा आहे महाराज. जान जाय लेकिन वचन मत जा. मग जर त्या कैकेयीनं नवऱ्याचं ऐक नाही तिची काय ठरती नीती. मग नवऱ्याकून तिची नीती फेल गेली आणि मुलाकून तिची नातं फेल गेलं. नीती फेले कैकेयीकून आणि नातंही फेले. तर रामायणाच्या व्यतिरिक्त कैकेयीचं नाव कोणी कुठं आहे मला दाखवा. रामायण ग्रंथाच्या बाजूला आज कौसल्या नाव आहे आमच्या महिलांची, सौमित्रा नाव आहे पण कैकेयी कोण्या माईचं नाव आहे का? कैकेयीचं नाव नाही ठेवत. खै ठेवते पण कैकेयी ठेवणार नाही का? कैकेयीचं नाव संपलं महाराज. तिनं नीती पाळली नाही म्हणून ग्रस्ती आश्रमात ही गोष्ट महत्वाची. चला रावण नावाचा राजा या भूमीवर होऊन गेला. रावणाचं इतर वैभवाचं मला सांगून वेळ घालायचा नाही. रावणाला 80,000 बायका याचंही मला वर्णन करायचं नाही. रावणाने महासाहेबांची म्हणजे सीतेसाठी एक रूप तयार केलं साधूचं. साधूनं भीक मागावी त्याची काय ठरती नीती. कारण संत सांगतात जरी झाला संन्याशी तरी माध्यानाशी तोंडवासी. दुपारच्या भरी साधूनं मधुकरी मागावी त्याची काय ठरती नीती. भीक मागणे साधूचं काय नीती. वेषांतर असो का बिगर वेशाचा असो पण भूक लागली साधू वेशना त्यांनी मधुकरी मागितली. मग त्यांनी मधुकरीला राजा रावण गेला. आता त्याने तिथं मधुकरी मागावी का नातं लावावं. भीक मागण्यानं नातं लावूच नाही. त्यानं आपलं वाढलेलं घेऊन कुठेतरी खावं काय की नाही. पण त्याला माहीत होतं नातं लावल्याशिवाय सीता बाहेर येणार नाही. म्हणून त्याने त्या लक्ष्मण रेषेपाशी गेला आणि कळवळीनं भीक मागितली. ओम भिक्षां देही मा. हे आई मला काहीतरी वाट. सीता ही ग्रस्ती आश्रमातली स्त्री आहे. तिला माहिती आहे आई हे नातं इतकं पवित्र आहे. जर माझा मुलगा गडबडीन लोळून मरेल म्हणून ती आई म्हणून बाहेर आली. मग त्याने आई म्हणून उचलून नेली का बाई म्हणून? बाई म्हणून. मग जर त्यांना आई म्हणून नेली असती तर लंका जशाच तशी राहिली असती. त्यानं कशी पळून नेली? बाई म्हणून. आणि बाई म्हणून पळून नेत असताना कैलासातून
दोघंही खाली पाहत होते रावणाची, कारण रावणावर आतुनात प्रेम करणारा शिव भगवान आहे. एवढी रावणाची भक्ती की त्याने आपलं एक शिर कापून त्याचा तंबोरा बनवला आणि त्याच्यावर भजन केलं होतं भगवान शिवाचं. रावणासारखी भगवत भक्ती कोणाची नाही आहे. आणि म्हणून सीता पळून नेली तेव्हा भगवंताने अशी मांडीवर 3 बुक्के मारले. माणसाला राग आला ना, आपला जर चालत नसलं ना काही, तर मग माणसं मुठी वळीन, पोट खाईन, तातोट खाईन, काही करता येत नाही. पण मग काय करी, इकडं का होईना काही काहीला नाहीच बाईकचं पटलं ना, लईच राग आला तर आपल्याच हातात तडकन तोंडात आणून घेतात. तिला हाण ना बाबा, तू घाला. काही विदडी टाकरा घेते, काही बाया बी घेते, म्हणा जाऊ दे, मला नाही सांगायचं. म्हणून भगवान बाबाला राग सण नाही आला. डोळा उघडला तर रावण त्याच टाईमनुसार, पण भक्त आहे ना म्हणून फक्त मांडीवर 3 बुक्के मारले. पार्वतीने विचारलं भगवान, का हो राग आला कोणाचा? ते म्हणले रावणाचा. आणि मुलाचा राग बाप धरत असते का? ते म्हणले मुलगा जर चुकला ना तर चुकलाच. काय केलंय तुमच्या मुलानं? सत्यानाश होईल त्याचा, सत्यानाश होईल त्याचा, सत्यानाश होईल त्याचा. ही संस्कृती आहे. भारत माझा देश आहे आणि या देशामध्ये, या भूतलावर स्त्री ही लक्ष्मीचं प्रतीक आहे, स्त्री ही पार्वतीचं प्रतीक आहे. आणि त्यांना माझ्या जगन्माता सीतेला बाई म्हणून उचलून नेलंय ना. मारताना हा का आई म्हणून मारली आणि उचलून नेताना बाई म्हणून नेली, त्याचं काहीच राहणार नाही. सांगा, रावणानं नीती पाळली का नाती? नातीही पाळली नाही आणि नीती पाळली नाहीत. काय राहिलं रावणाचं? सांगा ते कबड्डी गेली, सांगा ते कबड्डी गेली.